फॉरेनचा नवरा भाग 8. पिंकीच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो. याची शंका सोहमला येते. त्यामुळे तो मुद्दाम विषय बदलायला म्हणून बोलतो. अगं पिंकी, ये ना ये बस. तुझीच वाट बघत होतो आम्ही." पिंकी चहा, कॉफी आणि नाश्ता सगळ्यांना सर्व्ह करते आणि तिथे बसते. पिंकी न राहून ती सोहमला बोलते, "अव आता काय बोलत होत्या? ते हजबंड म्हणजे नवरा असतो या नव? मग ह्या तुम्हासनी हजबंड का म्हणत्या ती?" त्यावर क्षणभर सोहम पार गोंधळून जातो. खरं तर सोहमला एव्हाना कळलेलं असतं की पिंकी पासून जास्त दिवस कॅरोल त्याची लग्नाची बायको आहे. हे सत्य लपवून ठेवणं हे कठीण होत आहे. एका क्षणाला सोहमला वाटतं जे खरं आहे ते पिंकीला सगळं सांगून टाकावं आणि मोकळं व्हावं. पण नंतर तो विचार करतो, नाही नको, उगाच वैताग होईल. परत पिंकीची रडारड सुरू होईल. त्यापेक्षा हिला सध्या तरी भ्रमातच ठेवलेली बरी. असं म्हणून वेळ मारायला सोहम म्हणतो, "अगं ती काही हजबंड नाही म्हटली. अगं ती ना बडी बडी असं म्हटलीये. म्हणजे फ्रेंड, मित्र. US मध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये हे असं ओपन कल्चर आहे. अगं तू नको टेन्शन घेऊ. नको जास्त विचार करूस. तू बस ना इथे. चहा नाश्ता घे आमच्यासोबत." इकडे कॅरोलला पिंकी आणि सोहम काय बोलतायत हे कळत नसतं. पण पिंकीच्या चेहऱ्यावरून ती नाराज आहे हे स्पष्ट दिसत असतं. आणि सोहमच्या चेहऱ्यावरून सुद्धा तो काहीतरी लपवाछपवी करण्याचा प्रयत्न करतोय अशी तिला शंका येते. त्यामुळे कॅरोल सोहमला म्हणते, "हे सॉरी, व्हॉट डज पिंकी से? डज शी saying something about husband? Hey, doesn't she know that we are married?" त्यावर सोहम संपूर्ण गोंधळून जातो. सारवासारव करत सोहम म्हणतो, हे कॅरोल, येस शी नोज अबाउट आवर मॅरेज. यू जस्ट डोंट वरी. शी गेव अस अ कॉम्प्लिमेंट्स दॅट वी लुक गुड टुगेदर." त्यावर कॅरोल खुश होते. कॅरोल पिंकीला बोलते, हे पिंकी, थँक यू सो मच फॉर युअर कॉम्प्लिमेंट. त्यामध्ये पिंकीला ती आपल्याला काहीतरी थँक्यू बोलत आहे एवढंच कळतं. पिंकीला वाटतं तिने चहा नाश्ता चांगला बनवलाय, त्यामुळे कॅरोल तिचे आभार मानत आहे. पिंकी कॅरोलकडे बघून फक्त एक स्माईल देते. सगळ्यांचा चहा नाश्ता झाल्यावर पिंकी सगळी भांडी, सगळे चहाचे कप, नाश्त्याचे डिश घेऊन पुन्हा किचनमध्ये जाते. ती विचार करते आता हे सगळं कुठे धुणं. तेवढ्यात सोहम तिथे येतो. सोहम तिचा उडालेला गोंधळ कळतो. सोहम तिला म्हणतो, पिंकी हे बघ, हे डिशवॉशर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये भांडी धुतली जातात. आपण कपडे कसे कपड्याच्या मशीनमध्ये धुतो तसेच ही भांडी धुण्याची मशीन. म्हणजे आपल्या भारतामध्ये कपड्याची मशीन सगळीकडे वापरली जाते. आजकाल भारतामध्ये भांडी धुण्याची मशीन ही वापरली जाते, पण ती मोस्टली सगळ्या घरांमध्ये अजून तेवढी कॉमन झालेली नाहीये. पण इथे अमेरिकेत मात्र घराघरामध्ये ही भांडी धुण्याची मशीन असते. हे बघ, मी दाखवतो ही कशी चालू करायची आणि ह्याच्यामध्ये भांडी अशी ठेवायची. सोहम तिला भांडी धुण्याची मशीन कशी वापरायची त्याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगतो. पिंकीसाठी सगळं नवीन असतं. तिला तिच्या आईकडून कळालं असतं की तिथे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन आहेत आणि तिला हे खरंच खूप छान आणि गमतीशीर वाटत असतं. पिंकी मुळात खरं तर खूप हुशार असल्यामुळे सोहम जे सांगतो ते तिला लगेच कळत असतं आणि त्या प्रकारे ती मशीन वापरायला लगेचच शिकत देखील असते. त्यानंतर सोहम पिंकीला त्याच्या फोनवरून तिच्या घरी फोन लावून देतो. पिंकी फोनवर भरभरून बोलत असते. पिंकीची आई तिची खुशाली विचारते, सोहम बद्दल विचारते. त्यावर पिंकी बोलते, अगं माय, तू काय बी काळजी करू नगस. मी आहात लय खुश आहे. तुम्हा समत्यांची लय आठवण येत्या, पण होईल सवय हळूहळू. तू काळजी करू नगस बघ. तुम्ही समते ठीक आहेस नव? पलीकडून तिची आई म्हणते, अगं पिंके, आम्ही समते ठीक आहे बघ. फक्त तुझ्या बगर कर्मना झालं या. अगं दादा तर परितिक वक्ताला आठवण काढतोय बघ. पण चालायचंच, तू होईल सवय हळूहळू. पर पोरी, तू काय बी काळजी करू नकोस. तू नेटानं संसार कर. काय जावय बापूसनी काय पाहिजे काय नको ती नीट बघायचं. ते म्हणत्याल तसंच वागायचं. नवऱ्या मोर लय बोलायचं नाही. त्यासनी जसं पाहिजे तसंच वागायचं. त्यांच्या पै पाहुण्याचं समजा आपुलकीनं करायचं.
कधी जरूरत पडली तर नमतं घ्यायचं, चांगलं चुंगलं खायला घालायचं. अगं पुरुष सवताला काय पाहिजे ते सवता नाही सांगत, आपण वळखायला लागतं या. समजलं नव? जरा नीट नटापटा करून राहायचं काय. तेवढ्यात इकडे सोहम येतो आणि थोडा वैतागून बोलतो, अगं पिंकी किती वेळ बोलतीयस, चल आवर लवकर, मला फोनवर काम आहे. पिंकी लगबगीने फोन कट करते आणि सोहमला परत करते. सोहम तिच्याकडून फोन घेऊन खोलीबाहेर निघून जातो. इकडे पिंकी तिचं काम आवरत असते. तेवढ्यात घरामध्ये जोरात काहीतरी अलार्म वाजल्यासारखा आवाज येतो. तसं सोहम आणि कॅरोल धावतच लिव्हिंग रूम मध्ये येतात. पिंकी सुद्धा लगबगीने लिव्हिंग रूम मध्ये येते. सोहम आवाजाचा अंदाज घेत इकडे तिकडे पळ सुटतो आणि बोलतो, हे हे कॅरोल, बी सेफ. यू टेक ऑलिव्हियर अँड पिंकी आउटसाइड ऑफ द हाऊस. आय विल टर्न ऑफ द मेन स्विच. सोहम पटकन सर्वात प्रथम मेन स्विच बंद करतो आणि वेगवेगळ्या खोल्या चेक करत असतो. तो सगळ्यात आधी आवाजाच्या दिशेने जातो आणि पिंकीच्या खोलीचे दार उघडतो. दार उघडताच त्याला तिच्या खोलीमध्ये धूर धूर दिसतो. तो प्रथम क्षणी घाबरतो, नंतर धाडस करून तो आतमध्ये जातो. तेव्हा त्याला कळतं तिथे धूप जळत आहेत. सगळ्यात आधी तो धूप विझवतो आणि फायर अलार्म बंद करतो. नंतर त्याच्या सर्व प्रकार लक्षात येतो. पिंकीने गावाकडून देवाची एक मूर्ती आणली होती. ती मूर्ती तिने आपल्या खोलीत टेबलावरती स्थापित करून मूर्तीची विधिवत पूजा करून तिच्यासमोर धूप, अगरबत्ती आणि कापूर जाळून ठेवला होता. त्याच्या सगळ्या खोलीमध्ये धूर पसरला होता. त्या खोलीला एकच खिडकी होती आणि ती सुद्धा बंद होती. त्यामुळे सगळा धूर खोलीतच कोंडला गेला आणि त्या धुरामुळे स्मोक अलार्म वाजला. हे सगळं लक्षात आल्यावरती सोहम प्रचंड चिडतो. सोहम पिंकीला चिडून बोलतो, पिंकी, हा काय प्रकार आहे? हे काय आहे सगळं? काय हा दूर दूर करून ठेवला आहेस खोलीमध्ये? तुला जरा तरी अक्कल आहे का? हा अलार्म वाजला तो ऐकला नाहीस का तू? अगं इथे फायर अलार्म असतात, स्मोक डिटेक्टर असतात. हे असं धूर करून इथे चालत नाही. अगं अजून थोडा वेळ जरी हा अलार्म वाजला असता ना, तर आपल्या घरापर्यंत पोलीस नाही तर फायर ब्रिगेडवाले येऊन पोहोचले असते. तेव्हा काय उत्तर दिलं असतं त्यांना? हे बघ पिंकी, ह्या घरामध्ये मला विचारल्याशिवाय एकही गोष्ट तू करायची नाहीस, समजलं का? त्यावर पिंकीचा चेहरा उतरतो. पिंकी रडकुंडीला येऊन सोहमला म्हणते, अहो पण म्हणजे मला सकाळच्या पारी देवाची पूजा करायची सवय आहे आणि मला लगीन मंदिर हे समज देव दिलं होतं आणि हात घरामध्ये कुठं बी मला देवारा दिसला नाही म्हणताना मी हातात देवाची पूजा केली. त्यावर पिंकीला थांबवत सोहम अजूनच चिडून म्हणतो, गप्प बस, एकही शब्द बोलू नकोस आता. आणि हो, आता जेवण बनवत बसू नकोस, नाहीतर तिथे काहीतरी घोळ घालून ठेवशील. हे बघ, आत्ताचे जेवण मी बाहेरून ऑर्डर करतो, नंतर तुला इथे कशा पद्धतीने जेवण बनवतात ते सांगेल. असं म्हणून तो वैतागून कॅरोलला घेऊन बाहेरच्या गार्डनमध्ये जाऊन बसतो. तेवढ्यात या सगळ्या आवाजामुळे ऑलिव्हर रडायला लागतो. कॅरोल त्याला शांत करायचा प्रयत्न करत असते, पण तो काही केल्या शांत होत नसतो. लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून पिंकी कोण रडत आहे हे शोधत गार्डनमध्ये जाते. तिथे ती पाहते सोहम आणि कॅरोल सोबत एक लहान मूल आहे. तिला आश्चर्य वाटते की हे लहान मूल कोणाचे. ती सोहम जवळ जाते आणि त्याला कुतूहलाने विचारते, आव, हे इतकं गोड बाळ कुणाचं आहे? तर इथेच हा भाग संपन्न होत आहे आणि आपण पुढच्या भागामध्ये लवकर भेटूया. तर तोपर्यंत मला नक्की कळवा की माझी स्टोरी कशी वाटत आहे आणि जर स्टोरी आवडली असेल जरासुद्धा तर नक्की लाईक करा आणि तुमचे अभिप्राय मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवायचे असतील तर नोटिफिकेशनचा आयकॉन आहे, बेल आयकॉन आहे, तो दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तर असंच पुढच्या गोष्टीमध्ये भेटूयात, पुढच्या भागामध्ये भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.